आली भाग्यलक्ष्मी। आई बिराईची देखील हीच इच्छा असणार, म्हणून तिने कित्येक वेळा बाप मुलीला एकमेकांच्या विरोधात उभं केलं। पण काशीताई, ह्यात तुमचा काहीच दोष नाहीये। बाबाजींची कर्मच अशी की ती त्यांना भोवत आहेत। पण माझ्या जन्मदात्यांना तर आई बिराईची हीच इच्छा असेल की मी जिवंत राहू नये, तर मला जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाहीये। काशीताई, काशीताई, एकदा बाळ येऊ द्या, या नवऱ्याची आठवण सुद्धा येणार नाही तुम्हाला। असं बघते मी, नंतर तुम्हीच मला विसरून जाल। काशी, आता एकमेकांसाठी खूप कमी वेळ राहिला आपल्याकडे। काशीताई, काय काशीताई, काय करताय तुम्ही? काय जगायचं मला? सोडा मला, सोडा मला. काशीताई, ऐका माझं। काशीताई, काय प्रीत करायला निघाला असा? नाही कोई ना ताई, नाही, मला जगण्याचा अधिकार नाहीये। जन्मापासून आतापर्यंत दुसऱ्यांच्या दयावर जगत आली आहे मी। तुमचा जन्म झाला तो स्वतःचं स्वतंत्र भाग्य घेऊन। तुम्ही इतरांसाठी भाग्यशाली ठरणार होतात, पण बाप्पाजींसाठी तुम्ही विनाश ठरणार होतात। हो काशीताई, त्यावेळी भाकीत वर्तवलं गेलं होतं की बाप्पाजींची मोठी मुलगी त्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहे, त्यांच्या अतिरेकी कारवायांना खीळ घालणार आहे, आणि ती मोठी मुलगी तुम्ही आहात काशीताई। ती बबली आहे ना, तिचं नशीब खूप जोरावर आहे। अरे अरे ती काशी बाप्पाजीची मुलगी आहे। काय? काशी बाप्पाजीची मुलगी? अगं पण मग याचा बबलीशी काय संबंध? अगं बाप्पाजी आता सगळं वैर विसरायला तयार आहे। आता त्यांची मुलगी आपल्या घराण्याची सून आहे, म्हणजे त्यांची मालमत्ता आणि आपली मालमत्ता त्यांच्या मुलीला मिळणार, म्हणजेच बबलीला मिळणार। अगं आई, असं काय करतेस तू? ही सगळी मालमत्ता काशीची होणार, बबलीचा काय संबंध आहे? अरे असं काय करतोस? पण आता सगळ्यांच्या नजरेत बबलीच काशी आहे ना। काशीताई, बाप्पाजींच्या पापाचा घडा भरेल त्यावेळेला आई भिराई रणचंडिकेच्या अवतारात तुमच्या देहात अवतरेल, आणि बाप्पाजी नामक दुष्ट प्रवृत्तीचा नाश करेल, आणि त्यावेळेला तुम्ही फक्त ठरणार आहात निमित्त। आता काही दिवस का होईना, पण त्या बबलीशी आपल्याला गोड बोलावं लागेल, तिला विश्वासात घेऊन, तिच्याशी गोड बोलून सारं काही आपलं कसं करता येईल ना, याचा विचार करायला हवा। मला एक सांग, हे गरोदर असल्याचं काय नवीन नाटक आहे तिचं? किती खरंच गरोदर आहे? काशीताई, अहो काय येडेवानी विचार करायला लागलाय तुम्ही बी? माझ्यावर विश्वास ठेवा, असं काही बी नसणार। संजय, काय झालं? इतक्या घाईघाईत का बोलवलंस? भाऊ का? हो, तुम्ही पाद्यपूजनेबद्दल बोलात ना, तयारी करायची आपल्याला, विसरला? अरे हो, ते काय झालं, काल बाप्पाजींनी काशीबद्दलची घोषणा केली ना, त्यामुळे मी थोडासा गोंधळलोय, काही सुचत नव्हतं। पण ते जाऊ दे। हे बघ, तू अजिबात काळजी करू नको, मी सगळं तयारीचं बघतो। आज माझ्या आयुष्याचा इतका मोठा क्षण आहे, आणि ती मला आणि काशीला आशीर्वाद द्यायला इथे नाहीये। या गावात असू नाही। संजय, तुझ्या भावना मी समजू शकतो, मी स्वतः गोदा आत्यांकडे जाईन, वेळ पडल्यास त्यांच्या पाया पडी, पण आजच्या सोहळ्याला तुला आशीर्वाद द्यायला गोदा आत्या घरी येतील। खरंच भाऊ काका? सुदामा दादांना तुझ्या सुखाचं वचन दिलंय मी, ते अर्ध्यावर नाही सोडता येणार। येतो मी।